जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। झाराप गावच्या सरपंच स्वाती प्रभू तेंडुलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। कुडाळ तालुक्यातील झाराप गावच्या सरपंच स्वाती प्रभू तेंडुलकर या बहुमतांनी थेट अपक्ष सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या। त्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला। यावेळी सरपंच स्वाती प्रभू तेंडुलकर म्हणाल्या, नुसत्याच उड्या मारून विकास होत नसतो, झारापच्या सामान्य जनतेला शिवसेनाच आकार देऊ शकते। यावेळी जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, राजू कविटकर यांसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते। सरपंच गेली वर्षभर मी अपक्ष म्हणून सरपंच म्हणून काम करत असताना मला अनेक अडीअडचणी किंवा प्रश्न सतावत होते। त्याचं मी सरपंच सेवा संघटनेसमोर मांडत होते। तेव्हा जे शिवसेनेचे सरपंच होते त्यांनीच मला वेळोवेळी मदत केली। त्याचप्रमाणे आज जिल्ह्याचा विकास बघितला तर शिवसेनेच्याच माध्यमातून होत आहे। तसेच आज जो भगवा झेंडा शिवसेनेचा आहे तो सर्व देवदेवतांचा भगवा झेंडा आहे आणि ज्या भगव्या झेंड्याला देवतांचे अधिष्ठान आहे असा भगवा झेंडा शिवसेनेचा असल्या कारणाने मी शिवसेनेत प्रवेश घेण्याचा विचार केला आहे। तसेच गावाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे काम करताना मी आमदार वैभव नाईक, तसेच खासदार विनायकजी राऊत साहेब, तसेच पालकमंत्री दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून माझ्या गावाचा विकास मी करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यासाठी लागणारे मदत जी मला लागेल ती मी सेनेच्या सरपंचांकडून घेण्यास तयार आहे। मुंबई ही मराठी माणसांमुळे शिवसेनेमुळेच सुरक्षित आहे याचाही विचार केला आणि त्याच्यामुळेच मी शिवसेनेत प्रवेश केला।